सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला आहे. तुम्हाला जास्त फायदा होण्याची दाट शक्यता आहे. कुटुंबातील गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्या. कामामध्ये गडबड करू नका, नाहीतर चूक होऊ शकते. घरी तुमच्या पाहुणे येणार आहेत, त्यामुळे तुमचा आनंद वाढेल. सगळे लोक आज कामामध्ये व्यस्त राहतील. तुम्ही तुमच्या आईला तिच्या माहेरच्या लोकांना भेटायला घेऊन जाऊ शकता. जर तुमचा कोणाशीही वाद चालू असेल तर ते मिटण्याची शक्यता आहे. तुम्हाला व्यवसायामध्ये कुठलाही नवीन निर्णय घेताना तुमच्या वडिलांचा आशीर्वाद घ्यावा लागेल, ज्याचा तुम्हाला भविष्यामध्ये भरपूर फायदा होईल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजूंना तांदूळ दान करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही नवीन गोष्टी करून नाव कमावू शकता. ठरवलेल्या ध्येयावरती तुम्ही लक्ष केंद्रित करा, ज्यानं तुमचा फायदा होईल. तुमचा मान सन्मान वाढेल, त्यामुळे तुम्हाला आनंद होईल. तुमच्या कामाशी संबंधित काही समस्या आज सुटू शकतात. मात्र कोणतीही प्रॉपर्टी घेताना त्याची कागदपत्र व्यवस्थित तपासा, नाहीतर तुमची फसवणूक होऊ शकते. तुम्हाला एखाद्याच्या चुकीची शिक्षा आज भोगावी लागू शकते. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवजपमालेचं पठण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत खास आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराला शॉपिंगसाठी घेऊन जाऊ शकता, ज्यामुळे तुमचा खर्च वाढेल. मुलं देखील तुमच्याकडे काही गिफ्ट्स मागू शकतात. मात्र पैसे तुम्ही विचारपूर्वक गुंतवा, नाहीतर नुकसान होऊ शकतं. तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांचा आज विश्वास जिंकाल. कोणी काही बोललं तर लगेचच विश्वास ठेवू नका, त्यामुळे तुमचं भांडण होऊ शकतं. तुमच्या व्यवसाय योजनांना आज गती मिळेल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही तुळशीला नियमितपणे जल अर्पण करून दिवा लावा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला अभ्यास करायला आवडेल. पैशांच्या बाबतीमध्ये मात्र तुम्ही जरा जपून राहा. ऑफिसमध्ये तुम्ही चांगलं काम करूनही नाव कमावू शकाल. तुम्हाला मोठं ध्येय मिळवायचं आहे. प्रेमामुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं, त्यामुळे तुम्ही सांभाळून राहा. तुम्हाला एखादी प्रॉपर्टी मिळण्याची दाट शक्यता आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आज चांगले मार्ग मिळतील. त्यांना परदेशातून ऑफर्स येऊ शकतात. बिझनेस करणाऱ्यांसाठी आजचा दिवस हा थोडासा कमजोर राहण्याची शक्यता आहे. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही धार्मिक कामामध्ये सहभाग घेऊन नाव कमावू शकता. तुमच्या भावनांवरती तुम्ही नियंत्रण ठेवा. आज तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणांहून पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे. ऑफिसमध्ये तुमच्या क्षमतेनुसार काम मिळाल्यानं तुम्हाला आनंद होईल. जे लोक तुमच्यावरती प्रेम करतात ते आज आपल्या पार्टनरवरती नाराज होऊ शकतात. तुम्ही आज कामामध्ये व्यस्त असल्यानं काही महत्त्वाची कामं विसरू शकता, त्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये त्रास होऊ शकतो. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गुरुजन किंवा मोठ्या लोकांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही नवीन काम सुरू करू शकता. दिवस चांगला आहे. व्यवसाय करताना तुम्ही डोळे झाकून कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. तुमची रखडलेली कामं पूर्ण होताना दिसतील आणि तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. जर तुम्ही कोणाला उधार पैसे दिले असतील तर ते परत मिळण्याची दाट शक्यता आहे. आज तुम्ही कुटुंबासोबत सहलीला जाण्याचा प्लॅन करू शकता. लहान मुलं आज तुमची फार मजा करतील. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता पार्वती किंवा उमा पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास तुळ रास.
श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही जास्त उत्साहामध्ये येऊन कुठलेही काम करू नका. जर तुम्ही व्यवसायामध्ये कोणाकडनं पैसे उधार घेण्याचा विचार करत असाल तर ते टाळा. त्यामुळे तुम्हाला उगाचच त्रास होऊ शकतो. ऑफिसमध्ये तुमच्या बॉसनं तुम्हाला काही काम सांगितलं तर ते लक्ष देऊन करा, नाहीतर तुमच्याकडनं एखादी चूक होऊ शकते. आज फार दिवसांनी तुमच्या जुन्या मित्राशी तुमची भेट होईल. तुम्ही आज नवीन गाडी खरेदी करून घरी आणू शकता. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरीब लोकांना जेवण द्या. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही एखादी नवीन प्रॉपर्टी खरेदी करू शकता. मित्रांसोबतचे संबंध तुमचे अधिक घट्ट होतील. तुम्ही सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न कराल. आज तुमच्या मुलांना काही वाईट बातमी मिळू शकते, मात्र तुम्ही तुमच्या आईवडिलांचं कर्तव्य पूर्ण करत त्यांना साथ द्याल. त्यामुळे मुलांना आनंद होईल. ऑफिसमध्ये तुम्हाला काहीतरी टेन्शन असेल तर ते दूर होईल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. कोणतंही धोकादायक काम तुम्ही करू नका, नाहीतर तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. जे लोक नोकरी करतात त्यांना प्रमोशन मिळू शकतं. ऑफिसमध्ये काही धोकेबाज लोकांपासून तुम्हाला सावध राहावं लागेल. ते तुमच्या कामामध्ये अडथळा आणू शकतात. कोणत्याही महत्त्वाच्या कामामध्ये तुम्हाला धैर्य ठेवावं लागेल, तरच ते पूर्ण होईल. तुम्ही आरोग्याच्या समस्यांकडे आज दुर्लक्ष करू नका. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दूर्वा अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्हाला मित्र आणि सहकाऱ्यांची मदत मिळेल. जर कुटुंबामध्ये काही वाद असतील तर ते घराबाहेर कोणाशीही बोलू नका. पैशांच्या व्यवहारामध्ये मात्र जरा जपून राहा. कायद्याशी संबंधित तुमचे काही काम जर असेल तर ते पूर्ण होऊ शकतं, त्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. तुम्ही मित्रांसोबत मनोरंजन कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊ शकता. तुमच्यामध्ये मदतीची भावना राहील. विद्यार्थ्यांनी एखादी परीक्षा दिली असेल तर त्याचा आज निकाल येऊ शकतो. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सामान्य राहील. तुम्हाला चांगल्या सुखसोयी मिळतील. ते तुमच्यासाठी चांगलं राहील, परंतु तुम्ही कोणाशीही अहंकारानं बोलू नका. जे लोक नोकरी शोधत आहेत त्यांना मित्राकडनं चांगली ऑफर मिळू शकते. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील लोकांसमोर तुमच्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळेल. त्यामुळे तुमचा मानसिक तणाव हा कमी होऊ शकतो. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत जबाबदारीचा आहे. जे लोक राजकारणामध्ये काम करतात त्यांच्यावरती कामाचा जास्त भार राहील, त्यामुळे ते थोडेसे चिंतेमध्ये राहतील. नातेवाईकांकडनं सुद्धा तुम्हाला आज मदत मिळेल, परंतु तुम्हाला प्रत्येक परिस्थितीमध्ये बुद्धी वापरूनच काम करावं लागेल, तेव्हाच तुम्हाला यश मिळेल. तुम्ही लोकांच्या भल्यासाठी काम कराल आणि धार्मिक कामामध्ये तुम्हाला आवड निर्माण होईल. सरकारी कामं तुम्ही काळजीपूर्वक करा, नाहीतर तुमच्याकडनं एखादी चूक होऊ शकते. जर तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राला पैसे उधार देण्याचा विचार करत असाल तर बिलकुल देऊ नका, कारण त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. जर तुम्ही विवाह इच्छुक असाल तर तुम्हाला विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरीब लोकांना कपडे आणि अन्नदान करा. तर मग मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.